नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतने निर्णय घेतलेला असतो. आढळरावाने दुष्यंतला जे काही सांगितलेलं असतं ते त्याने मनावरती घेतलेलं असतं. कृष्णाचं मन जिंकायचं असेल तर कृष्णासारखं मातीमध्ये कष्ट करावे लागतील, मातीमध्ये राबावं लागेल. ती इथे म्हणजे कोल्हापूरची मुलगी, शेतकरी मुलगी म्हणून तिची जी काही ख्याती आहे त्याला आता साजेसं आपण वागलं पाहिजे असं दुष्यंतला वाटत असतं. इथे आता शेतातला रांगडा गडी म्हणून आपण सुद्धा शेतामध्ये कष्ट करायचे, तिच्यासारखी शेती करायची असा निर्णय दुष्यंतने घेतलेला असतो. मातीबद्दलची जी काही त्याच्या मनामध्ये भीती होती ती भीती आता बाजूला गेलेली असते. आढळरावने सांगितलेलं असतं की तुला आता कृष्णासाठी काहीतरी करावं लागेल. ती घरदार सोडून तुझ्यासाठी इथवर आली होती ना, मग आता तुलासुद्धा तिच्यासाठी तिच्या घरी जाऊन राहावं लागेल, तिच्यासाठी तुलासुद्धा शेतामध्ये राबावं लागेल. ती इथे येऊन तिने तिचं घरदार सोडून तुझ्या घरामध्ये मॅनेज होण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. मग तू तिच्यासाठी स्पेशल असं काय केलंस? हा प्रश्न आढळरावने विचारल्यानंतर इथे आता दुष्यंतला आपली चूक कळलेली असते आणि त्याला एक गोष्ट समजलेली असते की आता मला कृष्णाचं मन जिंकायचं असेल, तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण करायचं असेल तर मलासुद्धा माझं घरदार सोडून, माझा ऐशो आराम सोडून तिच्याबरोबर तिच्या घरी जाऊन राहावं लागेल. मग तिने कितीही नकार दिला तरीसुद्धा मी शेतामध्ये काम करणार आणि तिच्याबरोबर तिच्या घरी राहणारसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे दुष्यंत आता कृष्णासाठी तिच्या घरी आलेला असतो आणि तो सुद्धा शेतातली, घरातली सगळी कामं करत असतो. आणि हे सगळं करत असताना तो इथे खूपच प्रेमाने कृष्णाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता दुष्यंत बाहेर थंडीमध्ये कुडकुडत झोपलेला असतो. तेव्हा कृष्णाला त्याची खूपच जास्त दया येते आणि ती त्याच्या अंगावरती पांघरून घालायला जाते. तेव्हा दुष्यंतने खूपच प्रेमाने इथे कृष्णाला आपल्या मिठीत घेतलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत कृष्णाला मदत करत असतो चुलीवरती स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि स्वयंपाक बनवत असताना त्याच्या हाताला आता भाजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, हात भाजल्यानंतर इथे दुष्यंतला आपल्या हाताने जेवताना प्रॉब्लेम होत असतो. तेव्हा कृष्णा बायकोच्या अधिकाराने आणि खूपच जास्त मायेने, ती प्रेमाने आपल्या हाताने दुष्यंतला घास भरवते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आढळरावने दुष्यंतला इनडायरेक्टली सांगितलेलं असतं की कृष्णा तिचं घरदार सोडून तुझ्याबरोबर इथे राहत होती, ॲडजस्ट करत होती, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत होती आणि हे सगळं करत असतानाच तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल तिने प्रेमाची भावनासुद्धा निर्माण केली. नाहीतर आधी तू कर्तव्य म्हणून तिच्याकडे बघत होतास, पण नंतरला तू तिच्या प्रेमात पडलास. कशामुळे? तर तिच्या स्वभावामुळे. तिचा साधा भोळा स्वभाव तुझ्या मनाला भावला, कारण ती जे एफर्ट्स घेत होती तुझं घरातल्या लोकांचं मन जिंकण्यासाठी, त्यामुळे तू तिच्या प्रेमात पडलास ना. तेव्हा आता तुलासुद्धा तिच्या इथे जाऊन राहावं लागेल, तिच्या घरातली कामं करावी लागतील, तिचं मन जिंकावं लागेल आणि तेव्हा तिला कळेल की तुझं तिच्यावरती खरोखर प्रेम आहे. फक्त बोलण्यापुरतं नाही तर मनापासून आहे, या गोष्टीची जाणीव कृष्णाला होईल आणि मग कदाचित ती तुला माफ करेल. तेव्हा इथे दुष्यंत सकाळी उठतो, इथे आता कोल्हापुरी स्टाईलचे कपडे घालतो आणि शेतामध्ये कृष्णा काम करत असते तेव्हा तो सुद्धा शेतामध्ये गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भक्ती आणि बंब्या हे दोघेजणं दुष्यंतला मदत करत असतात कृष्णाचं मन जिंकण्यासाठी. तेव्हा दुष्यंत इथे जाऊन कृष्णाबरोबर आता शेतातलं गवत काढत असतो आणि तो कृष्णाचा पटकन हात पकडतो. तेव्हा इथे खूपच जास्त कृष्णा चिडते आणि म्हणते, कोण रे, कोण आहेस तू? तेव्हा दुष्यंत चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला करतो आणि आपला चेहरा दाखवतो. तेव्हा इथे दुष्यंतला बघितल्यानंतर कृष्णा म्हणते, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला या कामाची सवय नाही आहे, तुम्ही हे सगळं बंद करा. तेव्हा दुष्यंत म्हणतो, का बंद करू? मलासुद्धा तुझ्याबरोबर इथे काम करायचं आहे आणि माझी बायको म्हणते की शेतामध्ये इथे प्रेम उमलतं म्हणून, मग मलासुद्धा माझं प्रेम या शेतामध्ये फुलवायचं आहे आणि म्हणून मी इथे माझ्या बायकोचं मन जिंकण्यासाठी आलेलं आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, हे सगळं करायची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या घरी जा, तुम्हाला या सगळ्या कामाची सवय नाही आहे, तुम्हाला त्रास होईल.
तेव्हा दुष्यंत म्हणतो, कितीही त्रास झाला तरीसुद्धा ही कामं मी करेन, कारण माझ्या बायकोला शेती करायला खूप आवडते. तेव्हा तो इथे शेतात आता काम करत असताना कोयतीने त्याचा हात कापतो. तेव्हा कृष्णा धावत पळत येते, त्याचा हात पकडते आणि त्याच्या हाताला इथे पट्टी वगैरे करते आणि म्हणते की दुष्यंत सरकार, सांगितलं होतं ना म्हणून की काम करू नका, तुम्हाला या सगळ्याची सवय नाही आहे, त्रास होईल तुम्हाला, तुम्ही तुमच्या घरी जा बरं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, का जाऊ मी, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. कृष्णा, घे माझी शपथ आणि सांग बरं की तू माझ्याशिवाय राहशील म्हणून, आनंदी राहशील का मला सोडून, मला सोडून तू खुश आहेस का, सांग ना. तेव्हा इथे कृष्णा म्हणते की नाही, तुम्हाला सोडून मी खुश नाही आहे, पण मी राहण्याचा प्रयत्न करेन. आधी तर मनामध्ये हे सगळं कृष्णा बोलते, पण ती दुष्यंतला काहीच बोलत नाही, ती गप्प बसलेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, सांग ना, घे माझी शपथ की तू माझ्याशिवाय खुश राहशील म्हणून. तेव्हा इथे आता कृष्णा त्याची शपथ काही घेत नाही, कारण ती सुद्धा मिस करत असते, तिलासुद्धा इथे दुष्यंतची आठवण येत असते, त्यामुळे ती शपथ काही घेत नाही. तेव्हा कृष्णा म्हणते की तुम्ही इथून जा, सांगितलं ना ते ऐका. दुष्यंत म्हणतो की माझी शपथ घेऊ शकत नाही आहेस ना, म्हणून तू आता खोटं बोलतेस, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत घरी आलेला असतो. कृष्णा म्हणत असते की तुम्ही तुमच्या घरी जा, पण दुष्यंत काही ऐकत नाही. तो म्हणतो की घरामध्ये नाही घेतलंस तरी चालेल, मी इथे अंगणात आहे ना स्वातीच्या बाजूला या खाटेवरती झोपेन, नको घेऊस तू घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत अंगणामध्ये त्या साध्या खाटेवरती झोपलेला असतो. त्याच्या अंगाला मच्छर चावत असतात आणि त्याच्या अंगावरती पांघरूणसुद्धा नसतं. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, नका हट्ट करू, जा म्हणते ना तुम्हाला. दुष्यंत म्हणतो, नाही जाणार. तेव्हा कृष्णा आता सतत उठून त्याच्याकडे बघत असते, त्याला मच्छर चावत असतात, थंडीने तो कुडकुडत असतो. तेव्हा ती आपलं आता पांघरूण घेते आणि दुष्यंतच्या अंगावरती टाकायला येते. दुष्यंतला कळलेलं असतं की इथे कृष्णाच आलेले आहे. तेव्हा दुष्यंत पटकन तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि प्रेमाने तिला जवळ घेतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, सोडा मला दुष्यंत सरकार, हे आता योग्य नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणतो, काय योग्य नाही आहे, अजूनही तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा, आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे मी संपूर्ण जगासमोर आधीच सांगितलं आहे, त्यामुळे मी खोटं बोलतोय किंवा मी लपवतोय असा याचा अर्थ होत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा इथे दुष्यंतला तिथेच ठेवून घरामध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला दुष्यंतची खूप काळजी वाटत असते, कारण त्याला अशी बाहेर झोपायची सवय नाही आहे. तो जर आजारी वगैरे पडला तर या गोष्टीची तिला काळजी वाटत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत सकाळी उठल्यानंतर ती सगळ्यात आधी तर एक लेप तयार करते आणि जिथे त्याच्या बोटाला कापलेलं असतं तिथे लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भक्ती जेवण करत असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो की भक्ती, काय बनवतेस, तर मी पोहे बनवते नाश्त्याला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, आज कृष्णासाठी मी पोहे बनवतो. तेव्हा इथे भक्ती म्हणते की ठीक आहे, बनवा तुम्ही, पण तुम्हाला कळेल का. तेव्हा दुष्यंत म्हणतो, तू मला गाईड कर, तू जसं सांगशील तसे मी बनवेन. तेव्हा पोहे बनवत असताना, चुलीवरती बनवत असताना त्याच्या हाताला भाजतं, त्याच्या हाताला खूप भाजलेलं असतं. त्यानंतर कसे बसे पोहे हे त्याला जमलेले असतात. त्यानंतर कृष्णा, बंब्या, भक्ती सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसतात. तेव्हा इथे भक्ती सगळ्यांना पोहे देते आणि म्हणते सुद्धा, कृष्णा, आज दुष्यंत सरकारने खास तुझ्यासाठी हे पोहे बनवलेले आहेत आणि बघ ना त्यांच्या हाताला किती भाजलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोहे खात असताना दुष्यंतच्या हाताला भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला खूपच जास्त दुखापत झालेली असते, त्याचा हात दुखत असतो. तेव्हा इथे त्याला खायला काही जमत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तो डाव्या हाताने खायला बघत असतो, पण त्याला ते सुद्धा जमत नसतं. तेव्हा कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि इथे कृष्णा आपल्या हाताने लगेचच दुष्यंतला भरवायला सुरुवात करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ब्रेकफास्ट तर झालेला असतो, पण जेवणाला सुद्धा त्याने मदत केलेली असते. तेव्हा इथे जेवत असताना त्याला आता भाकरी व्यवस्थित तोडता येत नसते, तेव्हासुद्धा इथे कृष्णा त्याला आपल्या हाताने जेवण भरवते. तेव्हा इथे कृष्णाने प्रेमाने भरवल्यानंतर इथे दुष्यंत काही मागे हटतोय का, तो सुद्धा आता कसं बसा आपल्या हाताने घास तोडतो आणि तो घास आता तो इथे कृष्णाला भरवतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जे काही एफर्ट्स घेत असतो कृष्णाचं मन जिंकण्यासाठी, ते आता कृष्णापर्यंत पोचतात. भक्तीसुद्धा तिला जाणीव करून देते. त्यांचं जर पूजावरती प्रेम असतं तर पूजा तर छान ऐशो आरामात त्यांच्या घरी राहते ना, मग ते तिथे का नसते राहिले, ते सगळं काही सोडून तुझ्यासाठी इथे या मातीमध्ये येऊन का राहिले असते. तेव्हा इथे भक्ती म्हणते की कृष्णा, दुष्यंत सरकारचं तुझ्यावरती खरोखर प्रेम आहे.
पूजाला त्यांनी सोडलं त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, ते समजून घे आणि दुष्यंत सरकारला माफ कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अशा रीतीने आता दुष्यंत जे काही प्रयत्न करतोय कृष्णासाठी, आपलं घरदार सोडून ते प्रयत्न आता कृष्णाला दिसत असतात आणि लवकरच कृष्णा दुष्यंतला माफ करून त्याच्याबरोबर आनंदाने त्याच्या घरी जायला सुद्धा तयार होणार असते.